चर्चित व्यक्तिमत्व राजू नाना यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये आणि प्रत्येक चौकाराला 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। 3 षटकांपर्यंत ही सुवर्ण संधी वाकस संघासाठी राहणार आहे। सामन्याला सुरुवात होती क्वार्टर फायनल नंबर 6 क्वार्टर फायनल नंबर 6 जय हनुमान वाकस त्यांच्या विरोधात अजमेरा 11 दामत या दोन संघादरम्यान ही चालू होणारी लढत 3 षटकांची लढत। यानंतर एक 2 षटकांचा सामना होईल तो सुपर 6 चा। त्यामध्ये आपण पाहतोय पिंपलोली संघाच्या विरोधात 2 षटकांची लढत होणार आहे सुपर 6 ची। यामधील विजेता संघ या स्पर्धेच्या अंतिम 6 मध्ये दाखल होईल, परंतु त्यांची सुपर 6 चा सामना असेल तो पिंपलोली संघाच्या बरोबर। पहिला चेंडू अतिरिक्त उचली घेणारा चेंडू आपण पाहिलाय, चांगला चेंडू आपण पाहतोय मुझक्किर याचा। खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत या 2 सामन्यामध्ये करत असताना मुझक्किरला आपण पाहिलंय, परंतु या सामन्यामध्ये महत्त्वाच्या लढतीमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल ती मुझक्किरला। खरं तर स्ट्राइक एंडवरती ऋग्वेद ज्याने 2 सामने चांगली फलंदाजी आतापर्यंत केलेली आहे। संघाचा तारणहार म्हणून जय हनुमान वाकस संघाकडून त्याने चांगली फलंदाजी केली आहे आणि आता सुद्धा या सामन्यामध्ये त्याच्याकडून फार अपेक्षा संघाला असतील। नॉन स्ट्राइक एंडवरती आपण पाहतोय फलंदाज भगवान याला पुन्हा एकदा वेगवान चेंडू। हीच तर खरी ओळख आहे मुझक्किर या गोलंदाजाची। खरं तर या मैदानामध्ये जो सातत्याने सराव करतो, या मैदानामध्ये सातत्याने तो त्यांच्या गावाच्या प्रीमियर लीग खेळतो, या मैदानामध्ये ज्या ज्या स्पर्धा असतात त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये मुझक्किर हा चांगली कामगिरी करतो। त्याच कारणास्तव अचूक टप्प्यावरती आतापर्यंत त्याने या ठिकाणी गोलंदाजी केली आहे आणि फक्त गोलंदाजीच न करता तो अचूक टप्प्यावरती आणि कमीत कमी धावांचं षटक टाकण्यामध्ये आतापर्यंत तो सफल ठरलाय आणि ही सफल कामगिरी संघासाठी सुद्धा आतापर्यंत लाभदायक ठरली आहे। पुढील चेंडू आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव टाकले, तिसरा चेंडू गोलंदाज मुझक्किर लोअर फुलटा चेंडू मिडविकेट रिजन मध्ये खेळून काढलाय। शॉर्ट मिडविकेटला चेंडू अडवला जातोय। स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, 1 धाव मिळते त्या ठिकाणी। 1 ने धावसंख्येचा श्रीगणेश होत असताना आपण पाहिलंय ऋग्वेद याला। खरं तर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली फटकेबाजी होणं गरजेचं आहे, परंतु आतापर्यंत बांधून ठेवण्यात यश आलंय। पुन्हा एकदा भगवानने शॉर्ट आर्म पुल करतोय, चेंडू येतोय मिड ऑन रिजन मध्ये, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आपण पाहतोय साध, चेंडू अडवणार, फेकी करणार ना डायरेक्ट हिट होणार, तर धोका नक्कीच संभवला जाणार। त्या ठिकाणी तर फलंदाज सेफ आहे। खूप क्लोज डिसिजन होता, परंतु बॅट चांगल्या प्रकारे ग्राउंडिंग केली आहे। हीच तर खरी म्हणजे लेदर क्रिकेटर जेव्हा असतो ना, बॅट ग्राउंडिंग करण्याची पद्धत जी आहे ना ती खरं तर ऋग्वेदची अगदी योग्य, त्याच कारणास्तव तो बचावलाय या ठिकाणी। 2 धावा रिव्हर्सचा अस्त्र या ठिकाणी बाहेर काढतोय भगवान, मात्र यश काही लाभत नाहीये। या षटकातील आपण पाहिला अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे। जयदास दलिव यांच्याकडून 2 बॅक टू बॅक षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लागलंय, तर राजू नाना यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये।
पहिला अंतिम चेंडू या षटकातील चांगला चेंडू टाकतोय मुझक्कीरचं एकदम यशस्वी षटक पडलं या ठिकाणी. खरं तर प्रत्येक वेळी दामतचे 2, 3, 4 असे असंख्य संघ, कारण की तितके गावात चांगले खेळाडू त्यांचे आहेत, त्या कारणास्तव चांगले चांगले संघ ते बांधत असतात आणि मैदानामध्ये उतरत असतात. परंतु आत्तापर्यंतचा या मैदानाचा एक वेगळाच रेकॉर्ड आहे. आजपर्यंत या मैदानामध्ये दामत संघ एकदाही या प्रत्येक होणाऱ्या स्पर्धेची ट्रॉफी उंचावू शकला नाहीये. त्याचं कारण म्हणजे क्वार्टर फायनल, सेकंड राऊंड, पहिल्या फेरीत त्यांचे संघ नक्कीच पराभूत होत असतात. परंतु ही संधी आहे अजमेरा 11 दामत संघाला. पहिलं षटक मुझक्कीर याने चांगलं हाताळलंय, अवघ्या 3 धावांचं षटक त्याच्या मार्फत आपणास पाहायला मिळालंय. या ठिकाणाहून चांगली फलंदाजी करावी लागेल ऋग्वेद आणि भगवानला. पुढील गोलंदाज साद येतोय. सादला सुद्धा आपण पाहिलं 2 सामन्यांमध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केली आणि तितकीच फलंदाजी सुद्धा. शॉर्टपिच चेंडू आणि अतिरिक्त वेग पकडला, बॅटची कडा. एसटी रक्षक कोणत्याही प्रकारची चुकी करत नाहीये. पहिला हादरा लागतोय ऋग्वेदच्या स्वरूपात जय हनुमान वाकस संघाला. प्रेझेंट पहिला चेंडू अतिरिक्त उचली घेणारा आपण सादचा पाहिलाय आणि विकेट सुद्धा प्राप्त करतोय. नवीन फलंदाज आपण पाहतोय कैलास. बॅकफुटला जाऊन आपण पाहिलं पॉइंटच्या रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु नक्कीच या ठिकाणी दुहेरी धाव चोरण्याचा प्रयत्न आणि 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 कदाचित ही मुद्दाम केलेली कृती होती का काय. सात कडून ही कदाचित जाणून बुजून केलेली कृती होती की काय, कारण की भगवान सारख्या फलंदाजाला दिलेली लालच 2 धावेंचा मोह आवरला नाहीये आणि दुसरी धाव घेताना दुसरा हादरा लागतोय तो जय हनुमान वाकस संघाला. इधरच अनिल येत आहेत मैदानामध्ये. खरं तर आमदार चषकामध्ये, आमदार नाही सरपंच चषकामध्ये, चषकामध्ये आपण पाहिलं तर या 2 संघामध्ये लढत झाली होती आणि त्यावेळी वाकस संघाने पराभूत केलं होतं दामत संघाला. परंतु आता थोडंसं समीकरण वेगळ्या पद्धतीत पाहायला मिळतंय, कारण की दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत अतिशय तुटपुंज अशी धावसंख्या मैदानावरती पाहायला मिळते. खरं तर ज्याप्रमाणे मुझक्कीरने गोलंदाजी केली, फक्त 3 धावांचं षटक टाकलं, त्यानंतर आपण पाहतोय सादने पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली, दुसऱ्या चेंडूवरती धावबादची विकेट प्राप्त केली आणि तिसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव दिली आहे. म्हणजे एकंदरीत त्याने 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. एकूण धावफलक आपण पाहतोय 5 या अंकावरती. पाच धावा इथूनही अनिलला चांगली फलंदाजी करावी लागेल. खरं तर अनिल फारसा काही या संघामध्ये खेळताना दिसत नाही. आपल्या कामानिमित्त त्याला वेळ मात्र क्रिकेटसाठी देता येत नाही, परंतु गावासाठी ओढ, क्रिकेटचं वेड हे मात्र कित्येकांना आपण पाहिले कधी लपत नाहीये आणि तेच ओढ आणि वेड घेऊन अनिल मात्र
या जय हनुमान वाकस संघासाठी आज मात्र या रजनी स्पर्धेमध्ये चांगली फलंदाजी करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 7चा पुढील चेंडू आपण पाहिला तर नक्कीच शपलवून मारण्याचा प्रयत्न होता. कदाचित पंचांनी हेच नक्की पाहिलंय की फलंदाज किती बाहेर निघाला होता स्टंप सोडून आणि नक्कीच हे दर्शवत असताना निर्धाव चेंडूची सांगता होतीये. पुढील चेंडू आपण पाहिलं तर 7चा पुढील चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये. एकच धाव मिळतीये. चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना आपण अजमेरा 11 दामत संघाला पाहतोय. आता मात्र दामतकर मोठ्या आशेने हा सामना पाहतायत. फार दर्दी प्रेक्षक दामत संघाच्या पाठीराखे राहिलेत, कारण की पहिला सामना होता तेव्हा 200 माणसं होती, दुसरा सामना लागला तेव्हा 100 होती आणि आता मात्र 50. कदाचित हा सामना जिंकला तर परत 500 होतील, कारण की फोन फिरवले जातील. शॉर्ट पिच चेंडू झेल सुटलाय. कैलासला मिळतोय जीवदान. निर्धाव चेंडूची सांगता. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावरती धावा लागल्या त्या 2 बाद 6. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली आहे दामत संघाची. साद आणि मुझक्कीर हे खरं तर लढाऊ गोलंदाज आपण मुझक्कीर आणि सादला पाहिलंय. दोन्ही गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे आणि त्याच कामगिरीच्या जोरावरती आतापर्यंत या ठिकाणी दामत संघ आपले नशीब या स्पर्धेमध्ये टिकून आहे. अंतिम षटक. या षटकामध्ये किमान 15 ते 20 धावा सुद्धा वाकस संघाला या मॅच मध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी भाग पाडेल, परंतु त्या 15 ते 20 धावा जमवण्यासाठी अनिलला मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. आपण पाहिलं तर सुपर 6 मध्ये दाखल झालेले संघ पाषाणे संघ, वंजारपाडा संघ, पिंपलोली संघ, त्यानंतर शेलू संघ, कैरे संघ हे 5 संघ आपण पाहिले, परंतु यामधील विजेता संघ 6वा संघ ठरणार कोणता तो याकडे सर्वांचं लक्ष असेल. परंतु सुपर 6च्या 2 लढती आतापर्यंत आपण कंप्लीट केल्या असून त्यामधील पहिला सामना जिंकला शेलू विपक्षात कैरे संघाने, त्यानंतर दुसरा सामना जिंकला पाषाणे संघाच्या विरोधात वंजारपाडा संघाने. अनिलच्या बॅट मधून चांगला फटका, परंतु त्या ठिकाणी पकडलाय झेल. संपतोय अनिल दलवीचा खेळ. अनिल दलवी बॅक टू पॅव्हेलियन. चांगले केले होते, परंतु सुंदर झेल त्या ठिकाणी पकडला. त्या कारणाचं आपण पाहिलं तर तिसरा आदरा जय हनुमान वाकस संघाला लागतोय. चांगले प्रयत्न केले जात आहेत, परंतु निष्फळ ठरत आहेत ते प्रयत्न. सरफराजचा पुढील चेंडू. वेगवान गोलंदाज तितकाच वेगानं प्रत्युत्तर. चेंडू सरळ लॉंग स्टॉप रिजन मध्ये. दणदणीत चौकार. रिवर्स अशाच प्रकारच्या फटक्यांची गरज. चौकार येतोय. चौकार. अजून 3 चेंडू बाकी आहेत. 3 बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 14 धावा.
म्हणजे अजून 3 चेंडूमध्ये किमान 2 मोठे फटके आले तर जर्मन वाकस संघ नक्कीच या मॅच मध्ये फाईट करेल. कारण की जर वाकस संघ धावा जमवताना थोडीशी प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय तर नक्कीच त्यांची गोलंदाजी सुद्धा सुरेख आहे. किमान 20 ते 25 धावा जमवताना अजमेरा इलेव्हन दामस संघाची सुद्धा दमछाक होणार, यात मात्र शंका नाही. तुषार येतोय, आतापर्यंत 2 चौकार लगावले तुषारने. चांगली फलंदाजी तो करतोय, बॅक टू बॅक चौकार लगावतोय. शॉर्ट पिच चेंडू, रक्षण थोडंसं खराब, परंतु धावबाद कुठे होणार. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. त्यानंतर आपण पाहिलं तर कैलास मात्र बाद होतोय. शेवटचे 2 चेंडू उर्वरित बाकी असतील. धावफलकावरती धावा लागले त्यात 14. चौदा धावा, खूप कमी धावसंख्या आपण पाहिलं तर. पुढील चेंडू मोठा फटका, अशाच फटक्याची गरज, पण तू झेल पकडलाय. क्या बात आहे, चांगला झेल, चांगला झेल. कम ऑन डीजे.
पहिला चेंडू गॅप मधून पाहतो ढकलला गेलाय. गल्ली आणि शॉर्ट थर्डमॅन मधून चेंडू काढला सीमारेषे पलीकडे. थर्डमॅन झोन मध्ये येणारा पहिला चेंडू होती. हा धमाका 4 धावेसाठी चौका. इलेव्हन आपण पाहतो आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने सुंदर खेळ करतोय. इथे चांगला चेंडू कपता तुम्हारा बल्ला चलेगा. पहिला तरत बल्ला उसके बाद घूमी मिल गए बल्लेबाज साथ बैक टू पवेले झटका क्रमांक 1 ठोक. फलंदाज मैदानावरती रवाना झालाय. मित्रांनो आज जरी होत असेल पुन्हा एकदा सुरू होणार याच मैदानावरती पुन्हा एकदा क्रिकेटचा हंगाम क्रिकेटचा संग्राम पाहणार आहोत. विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 आपण पाहणार आहोत. चार धावा अफलातून पाहतो. आज खऱ्या अर्थाने या मैदानावरती इतिहास घडणार का. आतापर्यंत एवढ्या रजनी स्पर्धा घडल्या गेल्या मैदानावरती पण इथे दामस संघ आपण पाहतोय ट्रॉफीला हकदार झाला नव्हता पण आज एका ट्रॉफीला या ठिकाणी व्यवस्थित घालणार का. आतापर्यंत डीपीएलच्या ट्रॉफ्या अनेक संघाने अनेक खेळाडूंनी उंचवल्यात पण या मैदानावरती रजनी स्पर्धेमध्ये हा दुष्काळ या ठिकाणी समाप्त होणार का. किरण शेळके तयार. इथे पाहतो चांगला फटका आपण पाहतो गॅप मध्ये ढकलला. शतरक्षक त्या ठिकाणी खराब कामगिरी करतोय. याला म्हणतात गरीबी में आटा गिला. ठोक दिले. येऊन थांबायचं आपण या ठिकाणी लगेच. अजमेरा दामत नाम एक काफी आहे असं सांगत असताना आज मैदानावरती ज्या जिद्दीने उतरला होता समीर कोलेकर आणि म्हणाला होता आज खाली आज जाणार नाही आणि उद्या खऱ्या अर्थाने जर या संघाने इथे ट्रॉफी उंचवली आज उद्या चक्का जाम होणार. दामत मध्ये खऱ्या अर्थाने गर्दी अफाट लोट वाहणार.